पप्पा. आदिराज, एक विचारू. बोल ना. तुम्ही सिद्धूच्या लग्नाला, सिद्धू भावना यांच्या नात्याला सपोर्ट करतायत याचा प्रचंड आनंद आहे मला. पण कोण जाणे पप्पा, तुम्ही हे त्यासाठीच करताय असं वाटत नाही मला. म्हणजे सिद्धूने ते फुटेज बघू नये म्हणून तुम्ही हे करतायत ना? उशिरा का होईना तुम्हाला राजकारणाची अक्कल आली. अगदी बरोबर ओळखलं. नाही पण पप्पा, एवढं काय आहे त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये? समजा भावनाच्या पहिल्या नवऱ्याच्या ऍक्सिडेंटची केस सुटली तर म्हणजे एवढा काय प्रॉब्लेम होणार आहे ना आपल्याला? काय होणार आहे? अरे आपला सिद्धू जेलमध्ये जाईल, आयुष्यभर खडी फोडावी लागेल त्याला. या सगळ्याचा आपल्या सिद्धूचे काय संबंध पप्पा? संबंध आहे आणि तोच तोडायचा मी प्रयत्न करतोय. आणि तुझा मूर्ख भाऊ तोच संबंध पुन्हा पुन्हा जोडायचा प्रयत्न करतोय. ज्या दिवशी भावनाचा होणारा नवरा पावसामध्ये गाडी चालवत लग्नाच्या हॉलवर चालला होता, त्या दिवशी मी आणि सिद्धू घाईघाईत पार्टी ऑफिसला चाललो होतो. सिद्धू गाडी चालवत होता. अरे सिद्धू चल लवकर, पळव गाडी. अहो पप्पा, पाऊस पडतोय, मला काही दिसत नाही इकडे, कसा चालवू पास? अरे अरे मलाही माहिती आहे का पाऊस पडतोय ते. पळव लवकर, वेळ होईल आपल्याला यार. आमच्याच गाडीची धडक लागून भावनाच्या होणाऱ्या नवऱ्याने आणि त्याच्या आईने जीव सोडला. आणि ते सीसीटीव्ही फुटेज कोणाच्या हाती लागले ना तर आपला सिद्धू जेलमध्ये जाईल. पण हा मुलगा इतका मूर्ख आहे, जर ते सीसीटीव्ही फुटेज त्याने स्वतः बघितले तर हा कोर्टासमोर जाऊन सरेंडर होईल. मोठ्या मेहनतीने आम्ही सिद्धूला पटवलं होतं की त्याने ज्याला धडक दिली ती माणसं सुखरूप आहेत. हा सगळा गफला जर त्याला कळला तर स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेईल तो. आणि हो, हे कुठे जाऊन उचकटू नकोस. आधी सिद्धू आणि भावनाची बुकिंग कर आणि ते वेळेवर घराबाहेर पडले पाहिजेत, ही तुझी जबाबदारी. या जगात खरंच इतकी चांगली माणसं असतात? जगाचं तर माहित नाही मॅडम, पण तुमच्या आयुष्यात मी आहे ना, आणि अशी चांगली माणसं तुम्हाला ट्रिपला घेऊन जायचं म्हणतायत तर. आणि अशा चांगल्या माणसांना नाही तरी कसं म्हणणार? ते आहेच. एक सेकंद, काय 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 तुम्ही काय म्हणालात? तर तुम्ही मॅडम म्हणजे तुम्ही सॉरी म्हणजे तुम्ही रेडी आहात माझ्याबरोबर यायला? सॉरी म्हणजे आपल्याबरोबर यायला तयार आहात तुम्ही? म्हणजे तुम्ही, मी, श्रीनिवास काका आणि लक्ष्मी गाव आपण सगळेच चाललोय तर तुम्ही तयार आहात? हो ना. अरे मॅडम ये बात हो, खरंच थँक्यू सो मच. म्हणजे तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही आता. म्हणजे ते सगळं मी बघतो, ट्रिपचं जे काय असेल ना मॅडम ते सगळं जे काय ते मी बघतो. पण फुल धमाल करू, फुल कल्ला करू. इतके दिवस जे आपल्या आयुष्यात टेन्शन होते, काही टेन्शन घ्यायचंच नाही ट्रिपला. हां, मी सगळं बुकिंग वगैरे सगळं ते मी करणार. तुम्ही फक्त या आणि एन्जॉय करा, ठीक आहे? मी तर म्हणतो मॅडम, मी त्वरित तात्काळ ताबडतोब फ्लाईटचं बुकिंग करतो. थेट गाठू आपण. मी तुम्हाला याआधीही सांगितलं होतं की त्यांच्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत, ट्रीटमेंट करून घ्या. पण तुम्ही दुर्लक्ष केलं. आता मी सांगते त्या टेस्ट करून घ्या. त्यात नाही काही निघालं तर चांगलंच आहे, पण जर ब्लॉकेजेस वाढलेले असतील तर ऑपरेशन करावं लागेल. 7 ते 8 लाखापर्यंत खर्च नक्कीच येईल. त्याची तयारी ठेवा. मी येते. काही लागलं तर मला कळवा.
ऑपरेशन करायला लागेल म्हणते. 8 लाख. असणार, डिलिव्हरी बॉयची एक टीम असणार, लोकल बिझनेसवाल्यांसोबत आपलं टायअप असणार, म्हणजे त्यांचाही फायदा आणि आपलाही फायदा आहे की नाही? हो दे ती डायरी, बघू दे काय लिस्ट काढलीस. त्यातला एकही बिझनेस ना उपयोगाचा नसणार आहे. हे सगळं काय काय हॅरी? एकही बिझनेस कामाचा नाहीये. माझा जो काही बिझनेस आहे तो माझ्या आतून यायला हवा ना. आतून बितून काही नाही. फर्निचरचा बिझनेस सुरू केलास तो काही तुझ्या आतून आला होता? थोडं तरी नॉलेज होतं तुला त्यातलं? ए हनी, असं नको ना बोलूस. मला मला डिमोटिवेट नको ना करूस प्लीज. हाच प्रॉब्लेम आहे तुम्हा सगळ्या दळवींचा. प्रत्येक गोष्टीत इमोशनली कनेक्ट होता. थोडी तरी प्रॅक्टिकलिटी आहे यात? कसली प्रॅक्टिकलिटी? सिंपल आहे. तुला हा बिझनेस सुरू करण्यासाठी पैसे कोण देणार आहे? माझे पप्पा. हा राईट. अरे पप्पांना जास्त नॉलेज आहे. मग गप्पाने पप्पांकडे जायचं आणि पप्पांना विचारायचं, पप्पा मी कोणता बिझनेस सुरू करू? पप्पा जो बोलतील तोच बिझनेस तू सुरू करायचा. हे पण माझ्या मनातून आलं पाहिजे. त्यात तुझी आवड निवड विचारायची नाही. समजलं? गॉट इट?